वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. काल मिड नाईटला आपल्यापर्यंत स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे. ज्या स्टेट मेरिट लिस्टची आपण सर्व वेट करत होतो ती आपल्यापर्यंत काल रात्रीला आलेली आहे. त्यामुळे आता आपण या ठिकाणी एक डिटेल व्हिडिओ तयार करू शकतो कट ऑफ रिलेटेड, की किती कट ऑफ आपला सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, एमबीबीएस, त्याचप्रमाणे बीएमएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ते आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. हा स्पेसिफिक व्हिडिओ रिलेटेड होणार आहे की जो प्रिव्हियस इयरची स्टेट मेरिट रँक लिस्ट आलेली होती त्या ठिकाणी ऑल इंडिया रँकचं कंपॅरिझन आपण 2024च्या जी स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे त्यांच्यासोबत करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारे सांगणार नाहीये की कट ऑफ हा वाढेल किंवा कमी होईल. मी फक्त काही पॉइंट सांगणार आहे की कुठले फॅक्टर्स आहे जे कट ऑफ वरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करणार आहे ज्यामुळे आपला कट ऑफ हा कमी होईल, आणि कुठले फॅक्टर आहे जे कट ऑफ वरती निगेटिव्ह इम्पॅक्ट करणार आहे ज्यामुळे आपला कट ऑफ हा या ठिकाणी वाढणार आहे. हे पॉइंट्स मी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला अत्यंत काळजीपूर्वक बघावे आणि शेवटपर्यंत बघावे, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पासून अर्धवट इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन भेटणार नाहीये. ओके, तर आपण एक कंपॅरिझनला स्टार्ट करूया की 2023 मध्ये या ठिकाणी आपण बघूया की जो स्टेट मेरिट रँक होता 250 एवढ्या स्टेट मेरिट रँक 2023 असो किंवा 2024 मध्ये स्टेट मेरिट रँक वरती प्रिव्हियस इयरला जो ऑल इंडिया रँक होता तो होता 3321 अँड 2024 मध्ये जी काल आपल्याला रात्री लिस्ट भेटलेली आहे त्यानुसार 3854 एवढ्या ऑल इंडिया रँक होती आपल्याला 250 एवढा एसएमएल भेटलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे ऑल इंडिया रँक वरती दिसलेला आहे. म्हणजे 533 एवढ्या स्टुडंटचा ऑल इंडिया रँक मध्ये आपल्याला चेंजेस बघायला भेटलेला आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला अप टू 250 एसएमएल पर्यंत भेटलेला आहे. ओके, देन स्टेट मेरिट रँक बघायचे झाले तर 500 एसएमएल पर्यंत जो 2023 मध्ये ऑल इंडिया रँक होता 6676 एवढा ऑल इंडिया रँक होता. त्यामुळे 2024 मध्ये जो ऑल इंडिया रँक आलेला आहे 6825 एवढा आहे. मीन्स 149 एवढ्या स्टुडंटचा या ठिकाणी डिफरन्स आपल्याला क्लिअरली जाणून आलेला आहे. म्हणजे हा सुद्धा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला असणार आहे. ऑल इंडिया रँक सोबत आपण कम्पेअर करत आहे. ओके, नेक्स्ट अप टू 1000 एसएमएल पर्यंत आपल्याला जो 2023 मध्ये ऑल इंडिया रँक होता तो होता 12878 एवढा ऑल इंडिया रँक होता. 2024 मध्ये 1000 एसएमएल पर्यंत 13229 एवढा एसएमएल आपला ऑल इंडिया रँक होता अप टू 1000 एसएमएल पर्यंत. परंतु या ठिकाणी चेंजेस जो आहे तो 351 एवढ्या स्टुडंटचा चेंजेस आपल्याला दिसून आला. म्हणजे याचा सुद्धा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला जो कट ऑफ आहे 1000 एसएमएल पर्यंत आपण या ठिकाणी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसणार आहे. म्हणजे जे टॉपचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे इन महाराष्ट्र त्या ठिकाणी आपल्याला कट ऑफ मध्ये थोडाफार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसणार आहे. मीन्स कट ऑफ त्या कॉलेजेसमध्ये थोडा कमी होणार आहे. परंतु जसं आपण 1000 पासून पुढे जाऊया या ठिकाणी 2000 एवढ्या एसएमएल वरती आपल्याला प्रिव्हियस इयरला जो ऑल इंडिया रँक होता 25,445 एवढा ऑल इंडिया रँक 2023 ला होता, आणि तोच यावर्षी 2024 मध्ये आपल्याला 24,776 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती 2000 एवढा एसएमएल आलेला आहे. म्हणजे ऑब्वियस या ठिकाणी 669 मायनसने आपल्याला या ठिकाणी चेंज ऑल इंडिया रँक दिसून आलेला आहे. म्हणजे याचा एक आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या कट ऑफ वरती दिसणार आहे. म्हणजे 2000 एसएमएल पर्यंत थोडाफार मायनर चेंजेस आपल्या ठिकाणी दिसणार आहे. जसं आपण पुढे जाऊया या ठिकाणी स्टेट मेरिट रँक 3000 वरती प्रिव्हियस इयरला 37,179 एवढा ऑल इंडिया रँक होता. तर 2024 मध्ये 36,374 एवढा ऑल इंडिया रँक होता. म्हणजे या ठिकाणी सुद्धा -805 एवढा चेंज आलेला आहे. म्हणजे हा सुद्धा आपल्याला एक निगेटिव्ह इम्पॅक्ट अप टू 3000 एसएमएल पर्यंत आपल्याला दिसणार आहे. जसं आपण 3000 एसएमएल पासून पुढे जाऊया या ठिकाणी 3000 म्हणजे आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस पर्यंत जे नंतरचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्यामध्ये थोडा निगेटिव्ह चेंज आपल्याला नक्कीच दिसायला भेटेल आपल्याला. ओके, नेक्स्ट 3200 एवढा स्टेट मेरिट रँक वरती प्रिव्हियस इयरला 39,412 एवढा ऑल इंडिया रँक होता, अँड 2024 मध्ये 38,542 एवढा ऑल इंडिया रँक आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आलेला आहे. नेक्स्ट बघायचे झाले तर डायरेक्ट आपण 6500 एवढा स्टेट मेरिट रँक घेतलेला आहे की ज्या
या SML पर्यंत आपल्याला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या चान्सेस असते भेटण्यासाठी. तर या पर्यंत जो ऑल इंडिया रँक आहे 6500 एवढ्या SML पर्यंत 78,187 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती 2023ला 6500 एवढा SML होता. तर 2024 मध्ये 72,954 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती 6500 एवढा SML आहे. या ठिकाणी खूप सारा चेंज माय डिअर फ्रेंड्स आपल्याला आलेला आहे. हा एक अत्यंत निगेटिव्ह पॉइंट आपल्याला खालील स्टुडंटसाठी आलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट सगळ्यांनी लक्षात घ्यावा. त्यानंतर या ठिकाणी 10,000 SML वरती बघितलं आणि 20,000 SML वरती बघितलं. या ठिकाणी खूप सारा चेंजेस आलेला आहे. हा सुद्धा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला कट ऑफ वरती दिसून येणार आहे. तर ओव्हरऑल सांगायचे झाले तर जे अप्पर काही मेडिकल कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहे टॉप, त्यांचा कट ऑफ हा मायनर चेंज होणार आहे. आणि जे नंतरचे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याचप्रमाणे जे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, तर तुम्हाला ही सिच्युएशन ऍक्सेप्टच करावी लागणार आहे माय डिअर फ्रेंड्स, की या ठिकाणी कट ऑफ हाय जाणार आहे. किती मार्क्सने हाय जाणार आहे ते आपण अपकमिंग व्हिडिओज मध्ये ज्या वेळेस सीट मॅट्रिक्स रिलीज होणार आहे, कारण या ठिकाणी SABC साठी सुद्धा 10% सेपरेट कोटा या वर्षीपासून आपल्याला दिसायला भेटणार आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या कट ऑफ वरती होणार आहे. कुठल्या गोष्टी पॉझिटिव्हली कट ऑफ वरती इम्पॅक्ट करणार आहे, जसे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सीट्स इन्क्रीज झालेल्या आहे. अजून जर काही सीट्स इन्क्रीज झाले तर त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी दिसायला भेटेल. तर किती मार्क्सने कट ऑफ हाय जाईल, कुठले कॉलेज आपल्याला भेटण्याचे चान्सेस आहे, ते सर्व पॉइंट्स, ते सर्व व्हिडिओज आपण अपकमिंग काही दिवसांमध्ये घेऊन येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. थँक्यू सो मच.